विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही असाल ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी कॅटेगरीचे उमेदवार तर तुम्हालाही मिळू शकते 1,22,000 पर्यंत शिष्यवृत्ती आणि मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण सुद्धा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरज आंबरे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। बघा, महाज्योती आणि मराठी अंतर्गत या ठिकाणी जी काही प्रशिक्षण योजनेसंदर्भात ऑनलाईन अर्ज मागवलेले होते त्याला मुदत मिळालेली आहे। त्या अनुषंगाने अधिकृत परिपत्रक जे आहेत ते या ठिकाणी जारी झालेलं आहे। मुदतवाढ किती आहे या संदर्भातला छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। बघा विद्यार्थी मित्रांनो, महाज्योती आणि मराठी या प्रशिक्षण संस्थे अंतर्गत 2026 आणि 27 या शैक्षणिक वर्षासाठी बघा स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षा योजना जी आहे तिचा तपशील दिलेला आहे। महाज्योती आणि मराठी या दोन्ही संस्थेसंदर्भात या ठिकाणी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले होते। यामध्ये बघा यूपीएससी, एमपीएससी राज्य सेवा, त्याचबरोबर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, संयुक्त गट ब आणि गट क, त्याचबरोबर बघा विशेष मागास प्रवर्ग गोवारी समाजातील विद्यार्थ्यांकरिता, त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग गोवारी समाजातील या ठिकाणी राज्यसेवा प्रशिक्षण संस्था आणि त्याचबरोबर विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील विद्यार्थ्यांकरिता लष्करी सैनिक भरती यासाठी बघा पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेसंदर्भात अर्ज मागवण्यात आलेले होते। त्या अनुषंगाने मुदतवाढ मिळालेली आहे। या संदर्भातली अधिकृत पीडीएफ जी आहे ती आपल्याकडे आहे, बघा तुम्ही बघू शकता। यामध्ये बघा संपूर्ण योजनेचा तपशील दिलेला आहे। यामध्ये पात्रता आणि निवड या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे। प्रशिक्षणाचे स्वरूप जे आहे ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता। अनिवासी आणि ऑफलाईन स्वरूपाचे प्रशिक्षण असणार आहे। त्या संदर्भातले या ठिकाणी अर्ज करण्यासंदर्भात जी कागदपत्रे आवश्यक आहे ती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। बघा आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वैद्य नॉन क्रिमिनल, इयत्ता 10वीचे गुणपत्र किंवा प्रमाणपत्र, त्यासह पदवीचे प्रमाणपत्र, अनाथ असल्याचा दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र, ही संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। अर्ज कसा भरावा बघा, या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग या संदर्भात ही वेबसाईट आहे बघा। आणि त्याचबरोबर वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचा डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होईल। यूपीएससी, एमपीएससी संदर्भात या ठिकाणी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस संदर्भात या ठिकाणी ट्रेनिंग प्रोग्राम आहे। त्याचबरोबर बघा एमपीएससी ग्रुप बी आणि सी संदर्भात या ठिकाणी वेबसाईट आहे आणि डॅशबोर्ड आहे। मिलिटरी ट्रेनिंग संदर्भात सुद्धा या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। त्याचबरोबर दिल्ली एक्झाम सेंटर अंतर्गत या ठिकाणी कॉमन एंट्रन्स यूपीएससी संदर्भात सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। या संदर्भातली या ठिकाणी ही अधिकृत वेबसाईट आहे आणि ही एक जी या ठिकाणी अर्ज कसा करावा या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर या संदर्भात अर्ज कसा करावा, फॉर्म कसा भरावा या संदर्भातला अधिकृत व्हिडिओ जो आहे तो आपल्या याच YouTube चॅनलच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे। तुम्ही तो व्यवस्थित बघून या ठिकाणी ऑनलाईन व्यवस्थित अर्ज करायचा आहे। त्यामध्ये बघा या ठिकाणी संपूर्ण अटी, शर्ती आणि नोट दिलेले आहे। महाज्योतीसाठी बघा तुम्ही बघू शकता संपर्क क्रमांक सुद्धा आहे आणि वनआरटीसाठी सुद्धा संपर्क क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे। अशा पद्धतीची ही एक महत्त्वाची अपडेट होती आणि या अनुषंगाने जी प्रशिक्षण योजना राबवली जात आहे त्यामध्ये मुदतवाढ मिळालेली आहे। बघा अधिकृत परिपत्रक आहे बघा, हे 21/8/2026 सन 2026 आणि 27 या आर्थिक वर्षात राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेसंदर्भात ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भात मुदतवाढ मिळालेली आहे। बघा ऑलरेडी अर्ज करण्याची मुदत जी आहे ती 10/8/26 ते 23/8/26 पर्यंत होती, परंतु महाज्योती आणि मराठी या संस्थेमार्फत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विनंती केली होती आणि विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता अंतिम मुदत जी आहे ती या ठिकाणी बघा 26/8/2026 पर्यंत मुदत असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अर्ज केलेला आहे त्यांनी अभ्यासाला पण सुरुवात केलेली आहे आणि जे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करायचे बाकी आहेत, नॉन क्रिमिनल असेल किंवा काही डॉक्युमेंट्स संदर्भात या ठिकाणी अडीअडचणी होत्या म्हणून त्यांनी विनंती केली होती आणि ते या ठिकाणी अर्ज करण्याचे या ठिकाणी राहिलेले होते। ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज करायचे बाकी आहे त्यांनी आता पुढील 3 ते 4 दिवसामध्ये अर्ज करायचा आहे आणि व्यवस्थित या ठिकाणी फॉर्म भरून या ठिकाणी मोफत प्रशिक्षण योजनेचा जो आहे तो लाभ घ्यायचा आहे आणि तुम्ही पण 1,22,000 पर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकता। या संदर्भातल्या अधिक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।